औरंगाबाद मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असल्याने या जागेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले असून चंद्रकांत खैरे, इम्तियाज अली आणि आता संदीपान भुमरे यांनी या जागेसाठी तिरंगी लढतीची रणधुमाळी सुरू केली आहे। या निवडणुकीत या तीन पक्षांबद्दल आणि आपण कुणाला मतदान करायचे याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सर्वांना नमस्कार, मी विशाल राहते आणि तुम्ही पाहता रिपोर्ट विथ विशाल। रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी सांभाळणारे संदीपान भुमरे आणि औरंगाबाद मतदारसंघाचे विद्यमान खासदार एआयएमचे इम्तियाज अली आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये निवडणूक रंगणार आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफजल खान आणि हर्षवर्धन जाधव जे की अपक्ष उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत। या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे आधी मी या तीन नेत्यांच्या पार्श्वभूमीबद्दल बोलणार आहे, कारण त्यांच्यात कडवी लढत अपेक्षित आहे। सर्वप्रथम संदीपान भुमरे हे मी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत। ते 1995 पासून पैठण तालुक्याचे आमदार आहेत। ते विहमानवा तालुक्यातील एका प्रसिद्ध साखर कारखान्याचे मालक देखील आहेत। त्यांची राजकीय पार्श्वभूमी चांगली जरी असली तरी ते मुख्यतः पैठणमध्येच सक्रिय आहेत। आता इम्तियाज अली यांनी सुरुवातीला लोकमत आणि NDTV साठी पत्रकार म्हणून काम केले। त्यानंतर 2014 मध्ये औरंगाबाद मतदारसंघातून एआयएम या पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले। नंतर 2019 मध्ये या पक्षाकडून खासदार म्हणून देखील निवडून आले आणि शेवटी भुमरे यांच्याप्रमाणे उद्धव गटाच्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे यांनाही राजकारणाचा बराच अनुभव आहे। ते 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये औरंगाबादचं प्रतिनिधित्व करून लोकसभेवर 4 वेळा निवडून आलेले आहे। हा या व्हिडिओचा पार्ट 1 होता। पार्ट 2 मध्ये आपण या नेत्यांचे राजकीय मते आणि आपण कुणाला मतदान करावे याबद्दल आणखी तपशील माहिती करून घेऊ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये।